हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे दुसरा दिवस. आम्ही चाललो नदीला आंघोळ करायला. पूर्ण ब्लॉग पाहत राहा. आजचा दिवस कसा जातो ते. आता आमच्या बरोबर पप्पा आहेत, इथे स्नेहा आहे, ते मम्मी लोक आहेत. तर आम्ही एवढा लांब का चालत चाललोय बिकॉज आम्ही जिथे बसतो तिथे नदी खूप खोल असल्यामुळे तिथे पोहता येत नाही. सो आता आम्ही पुढे रानातून सरळ चाललोय. तिथे खूप नदी पोहता येईल असं पाणी आहे तिथे. सो आम्ही तिथे चाललोय. घ्यायचंय का तुला? सकाळ सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट आवाज येत होता आणि समोर हिरवगार रान. एक नंबर व्ह्यू होता इथला. रानातून रस्ता आहे. जायला पाहिजे. चालवा. थोडंसं 5 मिनिटाच्या अंतरावर नदी आहे. दाखवते तुम्हाला आमच्या गावची नदी. कणसाचं झाड आहे बघा इथे सगळं. शेती कणसाची. कणस येताना खाऊया. आलेत ना छोटे छोटे. तुझ्या आजीने नसल्या हळू आणि एकदम आरामशीर टुनुक टुनुक येत चालले मम्मीचा आमच्या. मम्मी आमची दमली रात्रभर पोळ्या करून. हगायला चाललेलं बिकर आंघोळ करण्यासाठी आलेलो आहे नदीला. बोल बोल. बस एवढं. पहिल्यांदा ब्लॉक करते. सांग का की तर नदी कोयना नदी आहे तिथं आम्ही आंघोळ करण्यासाठी आलेलो आहे. रस्ता त्यामुळे आम्ही रस्ता चुकलो. साईड हो ना काकी दिसत नाही. काकी पाहू ना एकदा. आणि काही गेलं का नाही एवढं. बाबा पुन्हा एकदा पोहा. पुन्हा एकदा पोहा ना. बस बस बस. हा बस. पोह ना. हा कर. उडी मारतोय मार. हा हे बघा कसं स्विमिंग करतोय. आणि आमचे नाना बघा. नाना पाहू जरा.
झालं माझं तोंड धुवायचं. गावाला यात्रेत गेल्यावर ही एकच मज्जा असते, नदीत पोहायला भेटेल आणि खूप सारी मज्जा येते यात्रेमध्ये. आणि नंतर आम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही निघालो तिकडून जत्रेत जायला. आता आंघोळ करून झाली, आता मस्तपैकी चाललोय जत्रेला. हे आमचे पप्पा आंघोळ करून झाले बघा. हे आमची हिरोईन मम्मी आणि काकी. आणि हे बघा नाना. कोंडा येते चालत. किशोर किशोर तर जेवढं चालत आलो तेवढं आता पुन्हा चालत जावं लागेल. पण नदीत पोहायला मज्जा येते मस्तपैकी. चला आता डायरेक्ट रेडी वगैरे होतो आणि डायरेक्ट जत्रेत भेटूया. ही बघा आमची हिरोईन गॉगल वगैरे घालून चालली आहे जत्रेत. नाही मागे चालू आहे जत्रेमध्ये. आमची मम्मी हरवली भाभी. थोडं गुलाला खोबरं टाका बाजूला. सो आता आम्ही पोचलोय पालखीपाशी. आमची पालखी अजून मागे आहे त्यामुळे आम्हाला भेटली. आणि गर्दी बघा केवढी आहे. येडोबाच्या नावानं सांग भला.
कसलं खतरनाक हे पागल. हे नाना शेवटपर्यंत थांबलेले पालखी बरोबर नाचत. सो ते पण आले. पप्पाने मीच म्हणतो डोळ्यात गेलं बाबू. सो सगळी पालखी गेल्यानंतर आम्ही आलो. मस्तपैकी सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. खूप मजा आली यावर्षी पालखीला. यावर्षी आमची फॅमिली आरती आलेली, बाकीचे आले नव्हते, पण तरी मजा एन्जॉय पालखी आम्ही यात्रेत खूप करतो. आजारी पडले, त्रास होतोय. काय होतंय ना बाहेर? काय होतंय ग? गोळ्या खाल्ल्या आता. सो सगळे फ्रेश होऊन आले आणि आता जेवायला बसलोय. आता आम्ही थोड्या वेळाने निघणार आहे. सो इथून जेवून आम्ही निघणार आहे बेलावड्याला जायला. नदीच्या कडे ही आमची इथली नदी आहे आणि नदीच्या इथेच आम्ही मस्तपैकी जेवायला बसलोय. सो जाताना मस्त मस्त फोटो काढले. माझ्या पर्स मध्ये माझी पर्स द्या. सो आता आम्ही चाललोय घरी. आमच्या जत्रेला बाय बाय करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी. सो हे असं सगळ्यांनी स्वतःचं बांधून ठेवलं होतं आणि ते 2 दिवस स्टे केलेला. आम्ही इथं आलो पाटण बस स्टॉपवर. बस पकडणार बेलावड्याला जायला. तर इथून आमच्या गावाला गावचं हे बस स्टॉप बघा. ट्रेन चला तुम्हाला आतून दाखवते. आतमध्ये इथे बस सगळे थांबले. एसटी इथे आम्ही लालपरीमध्ये बसलोय आणि आता आम्ही निघालोय. आता एसटी मध्ये चढलोय आणि आता चाललोय आम्ही घरी. काय अवतार झालाय, पण गावच्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी चालतात. सो आता आम्ही पोहोचलोय बेलावड्यामध्ये. खूप सो तुम्हाला आमच्या जत्रेतला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण भेटूया. उद्या आम्ही जाणार आहे पप्पांच्या गावाला. सो तिथलाही ब्लॉग बघा आणि जत्रेतले ब्लॉग कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.